तुम्हाला माहित आहे का की जुन्नर तालुक्यात अशी एक शाळा आहे जिची स्थापना 1906 साली झाली, जिला 120 वर्ष पूर्ण झाले. इतकी जुनी शाळा असून देखील सगळ्यात आधुनिक शाळा जिला म्हणता येईल अशी शाळा तालुक्यात आहे. होय, जुनी असूनही आधुनिक. या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला विमा संरक्षण आहे. एवढंच नव्हे तर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांच्या नावेही विमा काढला गेलाय. कुठली शाळा आहे हेच मी तुम्हाला सांगणार आहे. जय शिवराय, मी आहे शिवजन्मभूमीचा भटक्या आकाश डावखरे आणि आज आपण आलोय येणेरे या गावात. एखाद्या गावानं ठरवलं तर जिल्हा परिषदेची शाळा खासगी शाळांच्या तोडीस कशी होऊ शकते याचं आदर्श उदाहरण म्हणजे येणेरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. जेव्हा ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि शालेय व्यवस्थापन समिती हातात हात घालून काम करतात तेव्हा केवळ भिंती रंगत नाहीत तर विद्यार्थ्यांचं भविष्य उजळतं. ही जिल्हा परिषद शाळा 1906 साली स्थापन झाली. आज जवळजवळ 120 वर्ष होत असताना पुणे जिल्हा परिषदेच्या मार्फत या ठिकाणी दिवंगत या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी जी संकल्पना मॉडेल स्कूलची मांडली होती आणि आज ती प्रत्यक्षात उतरत असताना या ठिकाणी जवळजवळ 82 लक्ष रुपयाचा निधी मॉडेल स्कूलसाठी या ठिकाणी प्राप्त झाला. कामाची पावती म्हणून आज या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही CSRच्या माध्यमातून एस्केप कंपनीने या ठिकाणी कॅम्प्युटरची लॅब आम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. आज इंग्रजी माध्यमात जाणारा विद्यार्थी आज पुन्हा जिल्हा परिषद शाळेकडे वळतोय. याचं एकमेव कारण जिल्हा परिषदेने राबवलेले धोरण आणि या जिल्हा परिषदेमध्ये येणेरे ग्रामपंचायत, भारतीय डाकघर आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांचा त्या ठिकाणी एक संयुक्त मीटिंग मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्या कॅबिनमध्ये झाली. या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा 2 लक्ष रुपयाचा व विद्यार्थ्यांच्या पालकांचा 10 लक्ष रुपयाचा या ठिकाणी अपघाती विमा ग्रामपंचायत येणेरे मार्फत उतरवला जात आहे. ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एक वेगळ्या उंचीवर नेत असताना मॉडेल स्कूलची संकल्पना या जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील साहेब यांनी राबवली. खऱ्या अर्थानं मॉडेल स्कूलचं मॉडेल म्हणून आज येणेरेची जिल्हा परिषद शाळा नक्कीच पुढे येत आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपली शाळा आपली मुलं या भावनेतून गावाने शाळेला जे पाठबळ दिलं त्यामुळे ही शाळा गुणवत्तेच्या शिखरावर पोहोचली आहे. खरंच येणेरे शाळेचा हा पॅटर्न महाराष्ट्रातील प्रत्येक गावासाठी प्रेरणादायी आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये शाळेला पुणे जिल्हा परिषदेचा मानाचा अध्यक्ष चषक प्राप्त झालेला आहे. तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये शाळेचा तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आला असून शाळेला 3 लक्ष रुपयांचं शासनाचं बक्षीस मिळालेलं आहे. तर शाळा पूर्णपणे डिजिटल असून त्याचप्रमाणे शाळेमध्ये प्रत्येक वर्गामध्ये ई-लर्निंगचं साहित्य उपलब्ध आहे, डिजिटल बोर्ड उपलब्ध आहे आणि त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्यापन केलं जातं. यावर्षी 87 असणारी विद्यार्थी संख्या ही पुढील शैक्षणिक वर्षामध्ये 100च्या पुढे जाण्याचा आम्हाला निश्चित विश्वास आहे.